आज आपण दोन खूप मस्त चवदार रेसिपीज बनवणार आहोत, ज्या अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होतील। तर बनवूया पहिली रेसिपी। पहिल्या रेसिपी बनवण्यासाठी इथे मी कांदा आणि कोथिंबीर आधी चिरून ठेवले बाजूला। इथे आता एक वाटण तयार करते। अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने, लसूण, हिरवी मिरची हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतले। इथे मी आता 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। 2 चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे। यानंतर तयार केलेलं वाटण सगळं यामध्ये घालायचं आहे। 1 चमचा सफेद तीळ घातलेत, अर्धा चमचा ओवा घातला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा हळद घातली, नंतर कांदा आणि कोथिंबीर घातली, 2 चमचे यामध्ये तेल घातलं। तेलामुळे रेसिपी सॉफ्ट व्हायला मदत होईल। सगळं मिक्स करायचं आहे आणि यानंतर पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे आपण थालीपीठ बनवतोय, तर थालीपीठाचं जसं पीठ असतं तसं सैलसर हे मळून घ्यायचं आहे। आता आपण या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी तयार करतोय। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 2 चमचे तेल घातले, अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे। यानंतर 2 ते 3 पाकळ्या लसूण ठेचून यामध्ये घातला आहे आणि यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं। कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आणि परतून घेतलं। यामध्ये आता पाणी घालायचं आहे। 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि मी हे आता शिजवून घेतलं। यातलं सगळं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर ही मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली। यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली। चटणी तयार आहे। आता आपण थालीपीठ तयार करूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। थालीपीठ थापून घेते। तर इथे ओल्या कापडावरती हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत। हाताला सुद्धा पाणी लावायचं आहे, म्हणजे अगदी पातळ असं थालीपीठ थापता येतं। थालीपीठ जितकं पातळ असेल तितकं ते छान खुसखुशीत होतं। थालीपीठाची भाजणी जर घरी तयार नसेल तर असं झटपट थालीपीठ तुम्ही तयार करू शकता आणि अगदी पौष्टिक आहे हे थालीपीठ। वरून थोडेसे तीळ पसरवून घेते। थालीपीठाला आणखी पौष्टिक करायचं असेल तर तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता। तसं दुधीसुद्धा तुम्ही यामध्ये किसून घातलं तरी चालेल। थालीपीठ भाजून घेऊया। तवा गरम करून त्यावरती थालीपीठ घातलं आणि आता दोन्ही बाजूने आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घेतलं आणि आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। तर अगदी खरपूस होतं आहे थालीपीठ आणि चवीला खूप छान लागतं। थालीपीठ तयार झालं आहे, काढून घेऊया आणि इथे आपण जी शेंगदाण्याची चटणी बनवली त्याबरोबर हे थालीपीठ मी इथे सर्व करते। पौष्टिक मस्त चवदार असं हे थालीपीठ तयार आहे। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे आता पालकापासून आपण दुसरी रेसिपी तयार करणार आहोत। ही सुद्धा खूपच पौष्टिक रेसिपी आहे। तर यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे। पानं घ्यायची आहेत फक्त आणि अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। तर 1 वाटी इथे पालक चिरल्यानंतर आहे। 1 वाटी पालकासाठी इथे 1.5 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 2 चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे, बेसनामुळे चव छान येते। आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण इथे तयार करून घेतलं मी, ते घालायचं आहे। इथे मी 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा ओवा घातला आहे, पाव चमचा हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे। दह्यामुळे रेसिपी सॉफ्ट व्हायला मदत होईल, त्याबरोबर चवसुद्धा खूप छान येते। यानंतर पालक आपण जो चिरून ठेवला होता तो घालायचा आहे। सगळं मिक्स करायचं आहे। पालकाला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्याबरोबरच यामध्ये आपण दहीसुद्धा घातलं आहे। तर त्या मॉइश्चरमध्येच आधी हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर लागलंच तर 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे पहा अगदी कमी पाणी लागतं आपल्याला हे मळण्यासाठी। घट्ट असंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे।
पीठ मळून घेतलं आहे मी. यावरती थोडंसं तेल घालून पुन्हा सॉफ्ट असं हे पीठ मळून घेते. तर इथे आपण पालकाचे पराठे बनवणार आहोत. अगदी पौष्टिक रेसिपी आहे. सकाळी तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायची असेल तर तुम्ही रात्री पीठ मळून ठेवू शकता. इथे मी एक गोळा घेतला, सुक्या पिठामध्ये घोळून याची पोळी लाटून घ्यायची. वरून मी तेल लावलं आहे आणि इथे मी चौकोनी आकाराचा पराठा बनवते, म्हणून इथे चौकोनी आकारामध्ये फोल्ड करायचं आहे. यानंतर सुकं पीठ लावून हा आपण पराठा लाटून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. चौकोनी पराठा छान दिसतो आणि त्याबरोबर लेयर्ससुद्धा खूप छान येतात. पराठा लाटून तयार आहे. भाजून घेऊया. इथे तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती थोडंसं तेल पसरवलं आहे. यावरती पराठा घालायचा आहे आणि आता दोन्ही बाजूने हा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप पौष्टिक आणि चवदार अशी रेसिपी आहे. तर हा पराठा तयार झाला आहे. काढून घेऊया आणि दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर तुम्ही हा सर्व करू शकता. तर दोन्हीही रेसिपीज खूप मस्त आहेत. यातली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.